नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालंय आणि 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा सवाल विचारला जातोय। या पार्श्वभूमीवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलंय। हिवाळी अधिवेशन होण्याच्या आधी आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। एकनाथ शिंदे कठोर निकष लावून मंत्रिपदाची माळ गळ्यात घालणार असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समोर आलं आहे। पक्ष संघटना वाढवणारे आणि जे पात्र असतील त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे। शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी योगदान काय, निवडणुकीच्या प्रचारात किती साथ दिली याचा विचार सुद्धा केला जाणार आहे। तसेच ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर मंत्रिपद दिलं जाणार नाही अशीही माहिती समोर आली आहे। तर यंदाच्या मंत्रिमंडळातून शिवसेनेच्या 3 विद्यमान मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार यामध्ये दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी केली जाईल अशी चर्चा आहे। आता असं म्हटलं जाऊ लागलंय की या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी करून त्यापैकी अनेक महिलांचे अर्ज बाद होतील। मात्र यावर आता शिवसेनेचे प्रवक्ते व आमदार संजय शिरसाट म्हणाले, लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार। याचा अर्थ असा होत नाही की या योजनेतील पात्र महिलांना बाद केलं जाईल। चुकीचे दस्तऐवज देऊन कोणीही या योजनेचा लाभ घेऊ नये, कोणीही या योजनेचा गैरफायदा घेऊ नये, हाच त्या पडताळणी मागचा उद्देश आहे। ज्यांचे अर्ज वैध आहे, ज्यांचे दस्तऐवज वैध आहेत त्यांच्यावर कुठलीही गदा येणार नाही। महाराष्ट्र विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपा महायुतीला अभूतपूर्व यश मिळालंय, तर महाविकास आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागलाय। महाविकास आघाडीच्या अनेक पराभूत उमेदवारांनी या निकालाचे खापर ईव्हीएम वर देखील अप्रत्यक्षरित्या फोडण्याचा प्रयत्न केला। त्यातूनच ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, मशीन तपासणी आणि पडताळणीचे अर्ज मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात आले आहेत। राज्यातील 31 जिल्ह्यांमधील 95 विधानसभा मतदारसंघांतील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या तपासणी आणि पडताळणीसाठी एकूण 104 अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आले आहेत। महायुतीचा शपथविधी पार पडताच मराठा आंदोलक जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत। त्यांनी फडणवीस सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय। सरकार स्थापन झाल्याबद्दल त्यांनी महायुती सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच सरकारने 5 जानेवारीपर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात, नाहीतर मराठे पुन्हा एकदा आंदोलनात उभे राहून सरकारला परेशान करणार असा इशारा त्यांनी दिलाय। एकनाथ शिंदे यांच्याशिवाय शपथविधीची तयारी भाजप केली होती असे संजय राऊत यांनी म्हटलंय। आता यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना चोख प्रत्युत्तर दिलंय। संजय शिरसाट म्हणाले आहेत की विरोधक काय बोलतात याकडे लक्ष देत नाही, आम्ही आमचे काम करत राहू। शिंदे यांनी आमदारांच्या शब्दाचा मान ठेवला, फडणवीस यांचा मान राखला असे प्रत्युत्तर त्यांनी दिलंय। तर शंभूराज देसाई यांनी तुमच्याकडे हितचिंतक असतील तर त्यांची नावे सांगा असं म्हणत संजय राऊतांवर पलटवार केलाय। मूल तालुक्यात सद्यस्थितीत शेतकऱ्यांची धान पिकांची मळणी जोमात सुरू झाली आहे, त्यामुळे मळणी करून धान विक्री ही मोठ्या प्रमाणावर केली जात आहे। मात्र याच संधीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी बाजार समितीत सुरू असलेल्या दरापेक्षा जास्त दराने खरेदीचे आमिष दाखवत वजन काट्यातून सर्रास लूट करत असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत। ईव्हीएमच्या माध्यमातून लोकांचा मताचा अधिकार चोरला जातोय अशी जनतेची भावना आहे। ही प्रक्रिया संशय निर्माण करणारी आहे। यात निवडणूक आयोगाने सुधारणा करावी। मते चोरली जात असतील तर ही भूमिका मान्य करावी। मला आव्हान देणाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडून बॅलेटवर पुन्हा निवडणूक घेणारे पत्र आणावे। मी राजीनामा देऊन बॅलेटवर निवडणूक लढण्यास तयार आहे असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेत्यांचे आव्हान स्वीकारले आहे। राज्यातील महायुतीच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला। तारीख आणि वेळ निश्चित झाल्यामुळे गुरुवारच्या सर्वच वर्तमानपत्रात भाजपकडून शपथविधी सोहळ्याच्या जाहिराती देण्यात आल्या होत्या। महाराष्ट्रात थांबणार नाही या मथळ्यासाठी सर्वांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते। मात्र भाजपच्या या जाहिरातीमधील महापुरुषांच्या फोटोंमध्ये राजश्री शाहू महाराज यांचा फोटो छापण्यात न आल्याने ही जाहिरात आता वादाचा मुद्दा बनली आहे। माजी खासदार संभाजीराजे यांनी हे खपवून घेणार नाही असे म्हणत भाजपला इशारा दिलाय। आता खासदार शाहू महाराज यांनीही हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र असल्याचं म्हटलंय।
राज्याच्या विविध भागात पावसानं एकच धुमाकूळ घातलाय. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी देखील आता चिंतेत आहे. या पावसाचा फळपिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर नव्याने स्थापन झालेल्या फडणवीस सरकार समोर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानाचे आव्हान आहे. नुकसानाचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर आगामी काळातही सतर्क राहण्याचे आदेश भारतीय हवामान विभागानं राज्यातील काही जिल्ह्यांना दिले आहेत. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.